सर्वांचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत आहे. बघा, ह्या व्हिडिओचं काय असेल ते सांगून देतो, म्हणजे तुमचा वेळ जो आहे तो वाया जाणार नाही, कारण तुमचा वेळ आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. एक, हे जे टायटल आहे त्यावरून समजलं असेल, व्हिडिओ मे बी अर्धा तासाचा होऊ शकतो. ओके. आणि नोट्स कसे आहेत, A to Z सगळंच कव्हर केलेलं आहे. ओके. पॅटर्न MPC असो की TCS असो की UPC असो, सगळ्यामध्ये जे काही आलेलं आहे वर्तमानपत्र सर्व, ते सगळंच फक्त शॉर्ट नोट्समध्ये ते घेतलेलं आहे. ओके. आणि दुसरी गोष्ट, हे व्हिडिओ लेक्चर करत असताना टर्निंग पॉईंट्स ॲप डाउनलोड करण्यासंदर्भात वेळोवेळी तिथं काहीतरी बोलताना आलं असेल तर तेवढं ॲडजस्ट करून घ्यायचं, मार्केटिंगचा तो एक भाग. ओके. ही PDF तुम्हाला जर टर्निंग पॉईंट्स ॲपवर कुठलाही कोर्स जॉईन केला असेल ती सगळ्याकडे कॉमन मिळून जाईल. आता ह्याचं एक वैशिष्ट्य सांगायचं आहे, म्हणजे आता नवीन विद्यार्थी जे फ्रीमध्ये पाहणार आहेत, वर्षभरात अशा काही घडामोडी असतात त्यावर हमखास प्रश्न असतो. त्यामध्ये बजेट एक असतं. ओके. बजेट दोन प्रकारचे, म्हणजे एक तर सेंट्रलचा असतो आणि दुसरा असतो स्टेटचा. ओके. म्हणजे ही दोन्ही लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतर इकॉनॉमिक सर्वे जो असतो स्टेटचा पण असतो आणि सेंट्रलचा असतो. तर एक सांगतो, हे चार जे घटना असतात त्या तुम्हाला परीक्षेसाठी म्हणजे नोकरी लागेपर्यंत त्या वर्षापुरतं तुम्हाला वाचावंच लागतं. रीड लेस रिपीट मोर या तत्वाला अनुसरून. तर त्या अनुषंगाने ही PDF बी तुम्हाला मिळून जाईल. PDF जॉईन पाहिजे असेल तर टर्निंग पॉईंट्स ओके ह्या चॅनलला बघा, तुम्हाला लोगो दिसून जाईल तिथं, आणि ते जॉईन करा, तुम्हाला PDF देखील मिळून जाईल. व्हिडिओ तर आपण बनवत आहोत. ओके. तर बघा, मग अर्थसंकल्प सादर दिनांक 6 मार्च 2026 विधानसभेत सादर केलेले आहे माननीय मुख्यमंत्री आणि सध्या अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस. स्वर्गीय अजितदादा जे माजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचं निधन झाल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी हे जे आहे ते अर्थसंकल्प सादर केलेला आहे. स्वर्गीय अजितदादा पवार यांना समर्पित केलेला आहे आणि 11 वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा मान जो आहे अजितदादा यांना मिळालेला आहे किंवा त्यांनी सादर केलेला आहे. अर्थसंकल्पाचा एकूण आकारमान 7,69,356 कोटी रुपये असा प्रश्न आलेला आहे. तर आलेला आहे, परंतु कुठल्या परीक्षेला आला आहे, आय थिंक फक्त MPCला आलेला दिसत नाही मला कुठं, परंतु TCS पॅटर्न किंवा कुठल्याही सरळ सोयीमध्ये आलेला आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेचा आकारमान ओके तो आहे 51 लाख कोटी रुपये, साधारणपणे 54 लाख कोटीच्या आसपास आहे. महसुली जमा 6,16,099 कोटी रुपये, तर महसुली खर्च हे 6,56,751 रुपये, म्हणजे महसुली तूट ही साधारण 40,000 कोटी रुपयाच्या जवळपास आहे. परंतु राजकोषीय तूट ही स्थूल राजूत्पन्नाच्या 3% कमी राहिल्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उल्लेख केलेला आहे. तर ह्याला स्टार करायचे आहे. आणि महसुली तूट जर विचार केला तर ती 1% कमी आहे, असं विधानसभेत ज्यावेळेस अर्थसंकल्पीय भाषण होतं त्यावेळेस त्यांनी बोललेलं आहे. कर्जाचा बोजा हा 11,02,000 कोटी रुपये अंदाजित झालेला आहे. जर काही पॉईंट्स वर्तमानपत्रामध्ये पाहिलं तर ते एक लक्षात घ्या की महाराष्ट्राची जी इकॉनॉमी आहे, जगातील अर्थव्यवस्था आहे, ती 30वी आहे. म्हणजे जगामध्ये 197 कंट्री आहेत, त्या 190 आता भारताचा भाग हा महाराष्ट्र आहे. ओके, सॉरी, बरोबर आहे. तर महाराष्ट्राचा जर विचार केला, महाराष्ट्राला एक देश तिथलं बजेट जर बघितलं तर जगात 30वा क्रमांक लागतो, असं ह्याचा मुद्दा आहे. रुपया कसा येणार काय नाही हे तुम्ही पॉज करून वाचून देऊ शकता. ओके, काय एवढं असं ह्याच्यावर प्रश्न येतील असं नाही, परंतु एक माहिती असावं ही गोष्ट तुम्ही बघू शकता. पुढचे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत आपल्याला. वार्षिक योजना 2026-27 ओके. 25-26चं तर पाहिला खर्च किती आला होता, परंतु 2026-27चा प्रस्तावित जो आहे तो 2,08,886 कोटी रुपये आहे. त्यानंतर अनुसूचित जाती घटक कार्यक्रम यांच्यासाठी 23,150 कोटी रुपये आहे आणि आदिवासी घटक कार्यक्रम यांच्यासाठी 21,723 कोटी रुपये. जिल्हा वार्षिक योजना 21,867 कोटी रुपये. पुढे विभागनीय तरतूद बघा, महिला व बाल विकासासाठी 24,231 कोटी रुपये, ऊर्जा 27,963 कोटी रुपये, सार्वजनिक बांधकाम व रस्ते 26,218 कोटी रुपये. ढोबळ मनांना लक्षात ठेवा कोणत्या ह्याला काय आहे ते. जलसंपदा 16,569, ग्रामविकास 13,651, नगरविकास 11,054 कोटी रुपये. हे पॉईंट्समधले काही लक्षात ठेवलं नाही तरी चालेल,
एवढं काय नाही. कृषी 9583, नियोजन 9697, इतर मागास बहुजन कल्याण 4542, मृदा व जलसंधारण 4416, पाणी पुरवठा 4030, सार्वजनिक आरोग्य 5980. तुम्हाला सांगतो, हे ज्यावेळेस तुम्ही ऐकत आहे किंवा वाचन करताय हे बोरिंग होत असेल, परंतु ह्यावर प्रश्न आलेला आहे बरं का. ह्या आकडे विचारलेला आहे की कोणत्या डिपार्टमेंटला कोणतं दिलं. जर समजा तुम्ही ग्रामसेवकचा अभ्यास करताय, कृषी विभागाचं काम करताय, मग त्या कृषी विभागाला नाही विचारणार का या बजेटमध्ये तुम्हाला किती तरतूद केलेली आहे, बरोबर. आरोग्य विभागामध्ये आरोग्यासाठी किती तरतूद विचारणार, 101% विचारू शकतात ते. कारण तुमच्या डिपार्टमेंटला किती पैसा ही तुम्हाला माहिती तर पाहिजे या बजेटमध्ये. त्यामुळे हे आकडे तुम्हाला कंटाळा आला तरी ऐकणं बंधनकारक आहे आणि समजून घेणं गरजेचं आहे. पाणी पुरवठा स्वच्छता याच्यासाठी 4030 कोटी रुपये, सार्वजनिक आरोग्य 5980 कोटी रुपयाची तरतूद, परिवहन 3754, शालेय शिक्षण 3077 कोटी रुपये, सामाजिक न्याय 3839 कोटी रुपये, वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्ये 2617 कोटी रुपये, वने 2607 कोटी रुपये, गृह व पोलीस म्हणजे गृह खाते पोलीस 2326 कोटी रुपये, नियोजन रोजगार व हमी 2293, पर्यटनला 2051 कोटी रुपये, उच्च शिक्षण 686, दिव्यांग कल्याण 2287 कोटी रुपये, सार्वजनिक बांधकाम रस्ते सार्वजनिक उपक्रम यासाठी 1515 कोटी रुपये, तंत्रशिक्षण 1495 कोटी रुपये, सार्वजनिक बांधकाम इमारती 3021 कोटी रुपये, सामान्य प्रशासन 1851 कोटी रुपये, गृहनिर्माण 1400 कोटी रुपये, सांस्कृतिक कार्य 1283 कोटी रुपये, माहिती तंत्रज्ञान 1314 कोटी रुपये, उद्योग 1061 कोटी रुपये. ओके, पुढे बघा सहकार, ही कृषी विभागासाठी महत्त्वाचं आहे. 889 कोटी रुपये, अल्पसंख्याक विकास 844 कोटी रुपये, पूर्वी 812 केले होते. कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता 839 कोटी, वस्त्रोद्योग 804, विधी व न्याय 789, फलोत्पादन 736, मदत व पुनर्वसन 663, माहिती जनसंपर्क 568, महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालय 568, क्रीडा 558 कोटी रुपये, अन्न नागरी पुरवठा 547 कोटी, गृहबंदरे 503 कोटी आणि महसूल 1492 कोटी, लाभ क्षेत्र विकास 427 कोटी, पणन 335, पशुसंवर्धन 327 कोटी रुपये. ठीक आहे. आता इथून पुढे जे आहेत ते महत्त्वाचे पॉईंट आहेत. बोर झाला असेल, परंतु शेवटी हा पॉईंट महत्त्वाचा आहे, झालेला आहे म्हणून मला ते तुम्हाला रिसाईट करून दाखवावं लागलं, रीड करून दाखवावं लागलं. आता इथून एक लक्षात घ्यायचे, इथून जे मुद्दे असतील ते महत्त्वाचे असतील. सगळ्यात महत्त्वाचं जे पॉईंट आहे ह्यावेळेस जे आहेत ते एक आधार जो आहे अर्थसंकल्पाचा ते 4 स्तंभावर आहे. 4ही स्तंभ, कोणता स्तंभ कोणत्या ह्याच्याशी आहे ती जोडीला आले पाहिजे तुम्हाला आणि माहिती पाहिजे. पहिला स्तंभ त्यांनी दिलेला आहे प्रगतीशील महाराष्ट्र, दुसरा स्तंभ दिलेला आहे त्यांनी शाश्वत, तिसरा स्तंभ दिलेला आहे सर्वसमावेशक आणि चौथा स्तंभ दिलेला आहे सुशासन आणि गतिमानता. प्रत्येक स्तंभामध्ये जर विचार केला, प्रत्येक स्तंभामध्ये 4 स्तंभ आहेत, बरोबर. 4 स्तंभ 4 उपक्षेत्रे. आता तुम्हाला MPSC मध्ये जर विचारलं तर ही स्तंभाची जोड्या लावायला 101% याची प्रोबॅबिलिटी जास्त आहे, म्हणजे ती करतीलच तुम्हाला कन्फ्युजन करण्यासाठी. ओके, पहिल्या स्तंभात जे 4 उपक्षेत्र आहेत ते तुम्हाला माहिती पाहिजे. पहिलं उपक्षेत्र आहे स्तंभ 1 मधील, जे स्तंभ 1 आहे प्रगतीशील महाराष्ट्र, त्यामध्ये कृषी संलग्न क्षेत्र व ग्रामीण विकास हे पहिलं उपक्षेत्र, दुसरं उपक्षेत्र उद्योग, तिसरं उपक्षेत्र सेवा क्षेत्र आणि चौथं उपक्षेत्र आहे पर्यटन. पहिल्या स्तंभामध्ये तुम्हाला 4 उपक्षेत्र समजले. दुसरं स्तंभ आहे शाश्वत, परंतु त्याचे 4 उपक्षेत्र आता लक्षात ठेवायचे आहे, तेही क्रमानं. पहिलं उपक्षेत्र शाश्वत शहरी विकास, दुसरं उपक्षेत्र आहे वाहतूक व्यवस्थापन, तिसरं उपक्षेत्र आहे ऊर्जा व शाश्वतता आणि चौथे उपक्षेत्र आहे पाणी व्यवस्थापन. बघा, हे MPSC साठी जे येणाऱ्या काळात आहे वर्षभरात परीक्षेसाठी हे तुम्हाला चार्ट महत्त्वपूर्ण ठरेल अशा अपेक्षा करतो. सर्वसमावेशकमध्ये पहिलं उपक्षेत्र आहे समाज कल्याण, दुसरं उपक्षेत्र आहे शिक्षण व कौशल्य, तिसरं उपक्षेत्र आहे आरोग्य, चौथे उपक्षेत्र आहे सॉफ्ट पॉवर. त्यानंतर चौथा स्तंभ आहे सुशासन व गतिमानता. पहिले उपक्षेत्र प्रशासन, दुसरे उपक्षेत्र तंत्रज्ञान, तिसरे उपक्षेत्र सुरक्षा आणि चौथे उपक्षेत्र वित्त. मी तुम्हाला सांगतो की हे जे स्तंभ लक्षात ठेवले आणि त्या स्तंभानुसार तुम्हाला बरोबर जे प्रश्न आहे त्यावरून तुम्हाला ते एलिमिनेशन मेथडनं उत्तर सांगता येतील. परंतु स्तंभ जे आहेत ते स्तंभ आणि त्याचं जे स्तंभ कशा संदर्भात आहे, पहिलं जे स्तंभ आहे प्रगतीशील महाराष्ट्र हे लक्षात ठेवायचे आहे, दुसरं आहे शाश्वत, तिसरं आहे सर्वसमावेशक आणि चौथा आहे सुशासन व गतिमानता. पाठ कुठलं करायचं तर तुम्हाला ही पहिली 4 स्तंभ नावं आणि त्या नावावरून तुम्हाला बाकीचे उपक्षेत्र लक्षात राहतील. डीपमध्ये विचारलं तर
आता जे आर्थिक तरतुदीन काही योजना आहेत त्या महत्त्वाच्या योजना आहेत. यावर तुम्ही म्हणाल प्रश्न येणार का, तर 101% तुम्हाला 1 वर्षात ह्या येणाऱ्या काळामध्ये प्रश्न दिसून देईल आणि ते मी दाखवून देईल की असा मी व्हिडिओमध्ये म्हणलं होतं आणि हे प्रश्न आलेला आहे. पुढे चला, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना. बोलले तसं यावेळेस मात्र त्यांनी कर्जमाफीची घोषणा केलेली आहे आणि विशेष म्हणजे कुठल्याही प्रकारचं इलेक्शन हे तोंडावर नसताना त्यांनी ही केलेली ही एक गोष्ट बघण्यासारखी आहे. बघा, लाभार्थी जे आहेत 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत पीक विमा असलेले पात्र शेतकरी असतील. कर्जमाफी रक्कम 2 लाखापर्यंत असेल, परंतु जे रेग्युलर पैसे भरतात त्यांच्यासाठी अनुदान म्हणून 50,000 रुपये अनुदान येईल. परंतु ही सगळ्या गोष्टी ही जशाला तसं लागू होत नाहीत. आता ह्याच्यासाठी एक परिपत्रक येईल. परवीन सिंह परदेशी आहेत त्यांची शिफारस किंवा अहवाल आल्यानंतर या अंतर्गत जे आहे त्या येईल आता सगळ्या गोष्टी, परंतु असं सरसकट ते देत नाहीत. काही ना काही अटी शर्ती लावतात ते. ॲग्रिस्टॅक योजना. आता शेतकऱ्यासह आदिवासी आणि वनपट्टीधारक शेतकऱ्यांचाही यामध्ये समावेश केलेला आहे. शेतकऱ्यांना शेतकरी ओळख क्रमांक दिला जाईल. सर्व योजनांसाठी हा ओळख क्रमांक अनिवार्य असेल. फेब्रुवारीपर्यंत 1,31,00,000 फार्मर आय डी तयार करण्यात आलेले होते. आता ह्या अर्थसंकल्पामध्ये काय केलेली घोषणा की शेतकरीसह आदिवासी आणि वनपट्टीधारक शेतकऱ्यांचा समावेश केलेला आहे. हा जो मुद्दा आहे तो मुद्दा आपल्या परीक्षेच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण आहे. कृषी समृद्धी योजना. कालावधी जो आहे तो 2026-27 ते 2029-30 या दरम्यान असून याचा उद्देश आहे कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्माण करणे. योजना, उद्देश आणि कालावधी किंवा वर्ष हे लक्षात ठेवायचं आहे. महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियान कशासाठी आहे? पुढील 2 वर्षात 5 लाख हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आणणे. यात 2 मुद्दे लक्षात ठेवायचे. 2 वर्ष अर्थात 2026-27 आणि 27-28 ही 2 वर्ष लक्षात आली जरी नोट्समध्ये नसलं. परंतु हेक्टर किती लाख हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आणायचे तर 5 लाख ह्या नोट्समध्ये लक्षात ठेवायचे आहे. आता हे ज्या पॉईंट्स आहेत ते येणाऱ्या काळामध्ये यावर सविस्तर माहिती येत असते, ही तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो. त्यामुळे डेली करंट अफेअर्स हे ना वाचायचा प्रयत्न करा. नाही वाचलं तर रिटर्निंग पॉईंट्स मार्फत ऑनलाईन स्वरूपात ते अवेलेबल करून देतो, परंतु येणाऱ्या काळात डिटेलमध्ये द्यायचा प्रयत्न करू. पुढे आहे गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह अनुदान योजना. यामध्ये काय केलेलं आहे, शेतकऱ्यासह आता शेतमजुरांचा समावेश केलेला आहे. हे एवढं एक पॉईंट बदल झालेला आहे. पुढे आहे मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना. बघा, याचं स्वरूप काय तर राज्य आणि जिल्हा योजनांचे एकत्रीकरण, स्वयंपूर्णता आणि रोजगार निर्मिती करणे. याचा उद्देश आहे कृषी उत्पन्नात पशुपालन क्षेत्राचा वाटा वाढवणे. सध्या जर विचार केला तर कृषीमध्ये पशुपालनाचा जो वाटा आहे तो 25%. आता पशुपालनाचा वाटा म्हणजे नेमकं काय असतो? जर समजा एखादी कृषी क्षेत्र करते, बघा तुम्ही आपल्या आसपासच्या मध्ये तुम्ही तुमच्या आसपासच्या ह्याच्यामध्ये बघत असता की कोणी दुग्धपालन करत असतं. ओके, म्हणजे हे झालं काय हो तुमचं आपल्या ह्याच्यामध्ये त्यांचा वाटा झाला कृषी क्षेत्रामध्ये. ओके, ही गोष्ट लक्षात आली असेल. त्यानंतर महाराष्ट्र मत्स्य संपदा योजना यासाठी प्रतिवर्ष 1240 कोटी रुपयाची आर्थिक तरतूद करण्यात आली असून याचा उद्देश आहे मत्स्य व्यवसाय विभागाच्या पायाभूत सुविधा बळकट करणे. ही गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल. त्यानंतर महिला गोपालक, शेळीपालक, कुक्कुटपालकासाठी योजना डिक्लेअर करणार आहेत, परंतु डिटेल काही आलेलं नाही. परंतु याच्या मागची पार्श्वभूमी जी आहे ती सगळ्यात महत्त्वाची जी पॉईंट आहे, कारण संयुक्त राष्ट्राने 2026 हे वर्ष जागतिक महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आपल्याला ह्याच्यामध्ये ठेवायचं ही येणाऱ्या काळात ह्याच्यावरची एक्स्ट्रा माहिती ही पुढच्या करंट अफेअर्समध्ये तुम्हाला मिळेल. परंतु अर्थसंकल्प ही काय करणार, कसं करणार हे सांगण्याचा प्रयत्न असतो, त्याचा ड्राफ्ट त्यांच्याकडे तयार असतो, परंतु एक लिमिटेड वेळ असतो भाषण करण्यामध्ये. त्यामुळे ते काय करणार आणि कशासाठी करणार हे एवढं सांगत असतात आणि एवढं जरी समजलं तरी आपल्याला खूप महत्त्वाचं होत असतं. पुढे आहे बांबू विकास प्रकल्प जो आहे तो उद्योगाशी संदर्भात आहे, परंतु शेतीच्या संदर्भात देखील तो येतो. बांबू उद्योग धोरणांतर्गत 50,000 कोटीपेक्षा जास्त रकमेची गुंतवणूक जी आहे ती आकर्षित करण्यात येणार आहे आणि यासाठी आशियाई विकास बँक जी आहे ती सहकार्य करणार आहे. टोटल 4,271 कोटी रुपये मदत करणार. रोजगार निर्मिती होणार आहे. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष 5 लाख रोज निर्मिती करण्याचे उद्दिष्ट आहे. आता ही ह्याच्यापेक्षा महत्त्वाचं तुम्हाला सांगतो, नैसर्गिक शेतीचं जी सांगितलं की 2 वर्षामध्ये 5 लाख जे आहे इथं तुम्हाला दाखवून देईल मी, 5 लाख एकर नाही तर हेक्टर क्षेत्र ही नैसर्गिक शेती केली यांना. हा पॉईंट खूप महत्त्वाचा, इथला आकडा महत्त्वाचा, ह्यावर येऊ शकतो. ओके, तर ते पाहिलं बांबू विकास प्रकल्प आणि कोणत्या बँकेनं कोणत्या योजनेसाठी आर्थिक सहाय्य केलेलं आहे
हे बारीक जर तुम्हाला विचारलं तर ते मात्र MPSC मध्ये कंबाईनमध्ये किंवा आता येणाऱ्या काळात परीक्षा तिकडे जाणार आहे त्यामुळे ते विचारलं जाऊ शकतं. नवीन प्राकृतिक शेती अभियान 5 लाख हेक्टर क्षेत्र प्राकृतिक शेतीखाली आणणे, अर्थात ते वरचं जे नाव होतं ते सारखंच होतं. महाविस्तार AI यावर प्रश्न यायचे चान्सेस आहे. कृषी क्षेत्रात AIचा वापर वाढवणे, फोनवर पिकांचे आरोग्य आणि कीड व्यवस्थापनाबाबत सल्ला देणे. फायदा साधारणपणे 30 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना हवामान अंदाज, पीक सल्ला आणि बाजारभावाची अचूक माहिती मिळत आहे. वैशिष्ट्य काय? आदिवासी क्षेत्रासाठी महाविस्तारामध्ये देहवाली भिली भाषेचा देखील समावेश आहे. परंतु येणाऱ्या काळामध्ये लवकरच काय करणार आहे, इतर आदिवासी भाषा जशी आहेत कोकणी, ओके, वारली यांचा देखील समावेश करण्यात येणार आहे. आणि याचं एक महाविस्तार ज्याच्याकडे मोबाईल नाही आहे, अँड्रॉइड मोबाईल वगैरे नाही, ओके, टच स्क्रीन वगैरे, तर स्मार्टफोन नसलेल्या शेतकऱ्यासाठी कॉलवर त्यांना माहिती मिळावं म्हणून वसुधा ही सेवा सुरू करण्यात आलेली आहे. ही स्टार करा, ही लक्षात ठेवा, स्टार करा लक्षात ठेवा, ओके. आर्टिफिशियल इंटेलिजन्स इनोव्हेशन अँड इन्क्युबेटर सेंटर हे कुठं सुरू करण्यात येणार आहे? राज्यातील 4 कृषी विद्यापीठात AI क्षमता आणि कृषी स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी. महाराष्ट्रातील पहिली जे कृषी विद्यापीठ होतं ते राहुरी कृषी विद्यापीठ होतं, ओके. आता कुठं कुठं आहेत? दापोलीला आहे, ओके, त्यानंतर परभणी आणि पंजाबराव देशमुख अकोला असे या 4 ठिकाणी कृषी विद्यापीठ आहेत. त्याची स्थापना वर्ष वगैरे तुम्ही अभ्यास करताना लक्षात ठेवा. मागेल त्याला सौर कृषी पंप, पंतप्रधान कुसुम योजना घटक ब, बरं का. त्यानंतर मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत एकूण जे ती 6,03,324 सौर कृषी पंप स्थापित करण्यात येणार आहेत. ह्याची अंमलबजावणी करण्यामध्ये महाराष्ट्र हे पहिल्या क्रमांकावरचं एक राज्य आहे. त्यानंतर महाराष्ट्र सौर कृषी वाहिनी योजना 2.0 संदर्भात बघू. याचं उद्दिष्ट आहे 16,000 1,000 नाही तर ते 16,000 मेगावॅट ऊर्जा क्षमता स्थापित करणे आणि 100% कृषी पंपांना दिवसा वीज पुरवठा करणे आणि डिसेंबर 2026 पर्यंत 10,000 मेगावॅट क्षमता स्थापित करण्यात येणार आहे. सध्या 3,349 मेगावॅट क्षमता जी आहे ती उपलब्ध आहे. महाराष्ट्र भूमी मालकी हक्क अधिकारी अधिनियम हे ना प्रस्तावित आहे. त्यामध्ये काय आहे तर नागरिकांच्या मालमत्तामधील वाद कमी करणे आणि मालमत्ता हस्तांतरातील गैरव्यवहारांना प्रतिबंध करणे आणि मालमत्तांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्र भूमी मालकी हक्कादारी अधिनियम आणण्यात येणार आहे. सध्याचे महसूल मंत्री आहेत चंद्रशेखर बावनकुळे साहेब. आता काही महत्त्वाचे जे पॉईंट आहेत ते लक्षात ठेवायचे. फॅक्च्युअल डाटा. कृषी GDP ही 2047 पर्यंत 55 अब्ज डॉलरवरून 500 अब्ज डॉलर करायचे आहे. म्हणजे आता 2026 चालू आहे तर येणाऱ्या 20 वर्षामध्ये 21 वर्षामध्ये 500 अब्ज डॉलरचं त्याचं उद्देश आहे. ॲग्रिकल्चर डेटा एक्सचेंज अँड सँडबॉक्सद्वारे कृषी स्टार्टअपला चालना देण्यात येणार. शेतमालाला जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी 15 शेतमालाची एकात्मिक मूल्य साखळी तयार करण्यात येणार. आता हा जो आकडे आहे ना फॅक्च्युअल डाटा हे लक्षात ठेवणं अपेक्षित आहे, तुम्हाला पटो अथवा न पटो. पुढे आहे ॲग्रीस्टॅक, महावेद, क्रॉपसॅप, महाडीबीटी, कोऑपरेटिव्ह स्टॅक इत्यादी डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून एकात्मिक इकोसिस्टीम उभारण्यात येणार आहे. राज्यात 300 कोटी वृक्ष लागवड मोहीम हाती घेतली जाणार आहे. शिक्षणासंदर्भातील आर्थिक तरतुदी ते पाहू. मुख्यमंत्री विज्ञान वारी उपक्रम, ओके. तर त्यामध्ये काय होणार आहे, एकतर वैज्ञानिक जो सायंटिफिक ॲटिट्यूड आहे किंवा वैज्ञानिक दृष्टिकोन तो निर्माण होईल किंवा विकसित होईलच, परंतु मुख्य जे आहे भारताची जी इस्रो संस्था आहे आणि अमेरिकेतील नासा जी संस्था आहे त्या ठिकाणी भेट देण्यासाठी म्हणजे एक प्रकारे चालना मिळेल. जे म्हणजे आपण पैसे देऊन जाऊ शकत नाही, परंतु एक होतकरू विद्यार्थ्यांना तिथं भेट द्यायची चान्सेस मिळेल. पंजाबराव देशमुख शैक्षणिक संकुल, स्थळ अमरावती, उद्देश अमरावती शहरातील शिक्षण विभागाची सर्व कार्यालये एका ठिकाणी आणणे असा ह्याचा उद्देश आहे. म्हणजे एक बिल्डिंग तिथे तयार होईल. महिमा संस्था याचं विस्तारित रूप लक्षात ठेवायचं सर्वांनी. महाराष्ट्र एजन्सी फॉर हॉलिस्टिक इंटरनॅशनल मोबिलिटी अँड ॲडव्हान्समेंट, ओके. महाराष्ट्र महिमा आपण लिहून बघूया, ओके. महिमा इंग्रजीमध्ये महाराष्ट्र एजन्सी फॉर हॉलिस्टिक इंटरनॅशनल मोबिलिटी अँड ॲडव्हान्समेंट, ओके. महिमा लक्षात या. उद्देश काय? तरुणांना परदेशातील नोकरीसाठी आवश्यक भाषा व कौशल्य प्रशिक्षण आणि आर्थिक मार्गदर्शन देणे. आता 36 नवदिशा केंद्रे देखील सुरू करण्यात येणार आहे. याचा उद्देश आहे समुपदेशन सेवेचा विस्तार करण्यासाठी आणि या व्यवस्थेला अधिक संघटित करण्यासाठी.
बक्षीस रकमेत वाढ. जे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात विशेष प्रावीण्य मिळवलेले विद्यार्थी असतात त्यांना बक्षीस कमी मिळत होतं, आता त्याच्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. साधारणपणे मूळ जी प्राईस होती त्याच्यापेक्षा 10x जी आहे ती वाढ करण्यात आलेली आहे. भारतातील पहिली आंतरराष्ट्रीय दर्जाची एज्युकेशन सिटी कुठे सुरू करण्यात येणार आहे तर नवी मुंबई. ओके. आणि याच्यासाठी USA, UK, ऑस्ट्रेलिया, इटली या देशातील 6 आंतरराष्ट्रीय विद्यापीठाशी सामंजस्य मिनिस्ट्री ऑफ म्हणजे सामंजस्य करार करण्यात येणार आहे. म्हणजे काय म्हणतात त्याला इंग्रजीमध्ये ॲग्रीमेंट करण्यात येणार आहे. उद्देश राज्यातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे उच्च शिक्षण मिळणे. याच धर्तीवर राज्यात आणखीन 8 ते 10 शैक्षणिक शहर जे आहेत 6 ते 8च्या जवळ जे आहेत विकसित करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र अनुवाद अकादमी. बघा, मराठी भाषेतील साहित्य व ग्रंथ अन्य भाषांमध्ये तसेच अन्य भाषांमधील दर्जेदार साहित्य मराठीत अनुवादित करणे यासाठी जे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र अनुवाद अकादमी स्थापन करण्याची घोषणा अर्थसंकल्पात माननीय मुख्यमंत्री यांनी केलेली आहे. समाज सुधारक आणि स्मृती वर्ष या संदर्भातील अर्थसंकल्पातील तरतुदी. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट जो आहे तो हा लक्षात ठेवायची की वर्ष जो आर्थिक वर्ष आहे 2026-27 तो वर्ष सामाजिक समता व समरसता वर्ष म्हणून घोषित केलेला आहे. त्यामागे 3 समाजसुधारक हे आयुष्यातील त्यांच्या जी आपल्या आयुष्यात बदल करण्यासाठी कार्य केले आहेत त्या 3 समाजसुधारकांच्या काही महत्त्वपूर्ण घटना ज्या आहेत त्या 2026-27 या दरम्यान घडलेल्या आहेत. एक महात्मा फुले, त्यानंतर दुसरा संत गाडगे बाबाजी आणि त्यानंतर भारतरत्न डॉक्टर BR आंबेडकर साहेब. ओके. या तिघांचं जे विशेष कार्य या कालावधीमध्ये झालेलं आहे. विशेष कार्य कोणकोणते झालेलं आहे ते सांगतो. 11 एप्रिल 2027 या रोजी काय तर महात्मा फुले यांच्या जन्माला किती वर्ष पूर्ण होतात 200 वर्ष. आता तुम्हाला सांगतो येणाऱ्या काळामध्ये समाजसुधारकमध्ये ह्या तिघांचा मात्र सविस्तर अभ्यास तुम्हाला करणं अपेक्षित आहे. तुम्ही करूनच ठेवायचे, नोट्स करूनच ठेवायचे. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी विशेष समितीची स्थापना करण्यात येणार असून स्मारक जे आहे कटगुण तालुका जिल्हा सातारा या जन्मगावी होणार आहे. आता यापूर्वी परीक्षेत जर विचारलं समाजसुधारक विषयाविषयी तर काय काय प्रश्न आलं होतं तर ही जन्मतारीख विचारलेली होती, कोणते जन्मस्थळ हे विचारलं होतं. त्यानंतर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नायगाव जिल्हा सातारा या जन्मगावी त्यांचे स्मारक व महिला प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. ह्यांच्यावर देखील प्रश्न आलेला आहे कारण नायगाव या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे. संत गाडगेबाबा 2026 हे वर्ष जे आहे ते संत गाडगेबाबा यांचे जयंती वर्ष आहे आणि त्या अनुषंगाने 2 जे योजना आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायच्या. त्यामध्ये संत गाडगेबाबा तीर्थक्षेत्र सर्किट. बघा, संत गाडगेबाबा यांचे जन्मस्थळ, कर्मभूमी आणि अंतिम श्रद्धास्थान या ठिकाणांना एकत्र जोडून हे संत गाडगेबाबा तीर्थक्षेत्र सर्किट उभारण्यात येणार आहे. संत गाडगेबाबा ग्राम समृद्धी अभियान ही योजना महत्त्वपूर्ण आहे. तर काय बघा, एक तर उद्देश लक्षात घ्या, ग्रामीण भागाच्या सर्वसमावेशक विकासासाठी प्रमुख राज्यस्तरीय अभियान एकत्रित करून योजना राबवणे. 75 गावामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने नागरिकांचे जीवनमान उंचावणे हे जे आहे ते उद्देश आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 14 तळे सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष आहे. बरोबर. तर 14 तळे येथे त्यानिमित्त पायाभूत सुविधा उभारणे. ह्या 3 घटना जी आहेत त्या खूप महत्त्वाच्या असल्यामुळं काय साहजिकच हे जे वर्ष आहे ते सामाजिक समरसता वर्ष 2026-27 हे आर्थिक वर्ष जे घोषित करण्यात आलेलं आहे. इतर महापुरुष आणि नेते यांच्याविषयी थोडी तरतूद जे केले ते बघा. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं जे हिंदू हृदय असं पाहिजे. ओके. ठाकरे जन्मशताब्दी वर्षपूर्तीनिमित्त दादर कोणत्या ठिकाणी बघा लक्षात घ्या, दादर जे मुंबईमध्ये आहे येथील राष्ट्रीय स्मारकाचे पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. संत तुकाराम महाराज देहू येथील जन्मस्थानाचे जतन व संवर्धन करण्यासाठी एक विकास आराखडा तयार करण्यात येणार. आणि आत्ताच सांगितलं होतं की ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचं जे जन्मगाव आहे नायगाव जे जिल्हा सातारा म्हणजे जिल्हा आहे सातारा या ठिकाणी स्मारक आणि महिला प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात देखील म्हणजे त्यांचा वारसा जतन व्हावा, त्यांचे म्हणजे शौर्य लक्षात राहावं या अनुषंगाने देखील आर्थिक तरतुदी केलेल्या आहे. बघा, मागे ज्यावेळेस चर्चा खूप झाली होती की युनेस्कोच्या जागतिक यादीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी निगडीत असलेले जे 12 किल्ले आहेत ते युनेस्कोच्या जागतिक वारसा डिक्लेअर केले होते. आता त्याचं जे आहे ते जतन करण्यासाठी जे आहे आर्थिक तरतूद करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील 11 किल्ले आणि 1 किल्ला होता तमिळनाडूतील जिंजी.
आता ही किल्ले नावं लक्षात ठेवायचे तुम्हाला. आणि यावर प्रश्न आला होता का, तर हो आलेला आहे ज्यावेळेस डिक्लेअर झालं त्याच्या नंतर. आणि ज्यावेळेस आलेला आहे असं म्हटल्यानंतर मी एक परीक्षेचा नाही म्हणत, तर इथं परीक्षा ह्या सातत्याने भरपूर होतात, कुठल्या ना कुठल्या परीक्षेत आलेल्या आहेत. तुम्ही पण बऱ्याच ठिकाणी परीक्षा देत असता, त्यामुळं माझं काम आहे की एकाच बऱ्याच ठिकाणी सांगणं तुम्हाला. ओके. तर बघा, साल्हेर, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, हे 11 किल्ले. ओके. आणि तमिळनाडूतील जिंजी. आता तुम्हाला एक सांगतो की ही जिल्हे जे आहेत ते जिल्हा आणि कोणत्या जिल्ह्यात आहे हे लक्षात ठेवा. आणि एखाद्या वेळेस जिल्हा विशेष जर परीक्षा देणार असाल तर तो किल्ला कोणत्या तालुक्यात आहे. जसं साल्हेर किल्ला हा बागलाण तालुक्यात सटाणा या ठिकाणी आहे. शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यात आहे. आता हे बाकीचे जे किल्ले आहेत रायगडमध्ये, हे सगळे किल्ले कोणत्या जिल्ह्यात आहेत हे लक्षात ठेवा तुम्ही. आणि किंवा लक्षात ठेवण्यापेक्षा नोट्स काढू शकता तुम्ही. आग्रा येथील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक व पानिपतच्या काला अंब येथे मराठा शौर्य स्मारकास आधीच मान्यता देण्यात आलेली आहे. आता जागा निश्चितीसाठी जी आहे ती सरकारशी समन्वय साधून करार करण्यात येईल असं अर्थसंकल्पात नमूद केलेलं आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या संदर्भातील अर्थसंकल्पातील तरतुदी देखील पाहूया. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या तुळापूर येथे भव्य स्मारक जून 2026 पर्यंत पूर्ण करण्यात येणार. आणि वडूबुद्रुक येथील समाधी स्थळाचे काम जे आहे जून 2027 पर्यंत पूर्ण करण्यात येणार. संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी येथील स्मारकाचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. हे 3 पॉईंट लक्षात ठेवा. सिंहस्थ कुंभमेळा नाशिक या ठिकाणी हे तुम्हाला माहीत आहे 2027 मध्ये होणार आहे. ओके. आणि कुंभमेळा हे दर 12 वर्षाला एकदा होत असतं, त्यामुळे याला एक वेगळंच महत्त्व आहे. आता ह्याच्यासाठी काय केलेलं आहे त्यांनी, एकात्मिक विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. आणि ह्याचं जे एकात्मिक विकास आराखडा तयार करण्यात येईल त्याचं स्वरूप काय आहे. गोदावरी नदी स्वच्छता, शाही स्नान, पिण्याच्या पाण्यासाठी उपसा सिंचनाद्वारे पाण्याची व्यवस्था, जलनिसारण प्रकल्प, घाट सुधारण्याची कामे, तसेच नाशिक विमानतळ, रिंग रोड, रेल्वे बसस्थानक आदी सुविधांचे शृंखलावर्धन म्हणजे सौंदर्यीकरण करणे हे प्रमुख कामे त्यात असतील. पर्यटन संदर्भात इतर तरतुदी जर विचार केला तर सातारा येथील अजिंक्यतारा किल्ल्याचे, तसेच संगम माहुली येथील महाराणी ताराबाई आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मस्थळाचे जीर्णोद्धार करण्यात येणार. आंबेगाव बुद्रुक तालुका हवेली जिल्हा पुणे येथील शिवसृष्टी प्रकल्पासाठी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ला व परिसर विकासासाठी आवश्यक निधी देण्यात येणार. राज्यात होणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत 2047 पर्यंत वार्षिक 38 कोटीपर्यंतची वाढ करण्याचं जे आहे ते टार्गेट ठेवलेलं आहे. असे टार्गेट जे असतात आकडे ते लक्षात ठेवणं आपल्याला अपेक्षित आहे. पुढे आहे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त निवडक 50 पर्यटन स्थळांचा विकास करण्यात येणार. सातारा जिल्ह्यात मुनावळे ते वसोटा किल्ला रोपवे प्रकल्पाची घोषणा करण्यात आली. राज्यातील तिसरी चित्रनगरी जी आहे ती नवरगाव तालुका रामटेक जिल्हा नागपूर येथे विकसित करण्यात येणार. भविष्यात जर तुम्ही कुठल्याही तलाठी वगैरे जिल्हा निवड समितीमार्फत परीक्षा होणार अशा वेळी जर विचारलं तर हे जी पॉईंट्स आहेत ते तुम्हाला महत्त्वपूर्ण ठरतील. रामटेक येथे रामसृष्टी व कालिदास सृष्टी उभारणार. रामसृष्टी व कालिदास सृष्टी कुठे उभारण्याचे प्रस्तावित आहे असा प्रश्न आला तर रामटेक लक्षात घ्या. महाकवी कालिदास यांच्या जीवनावर जे चित्रपट निर्माण करण्याची घोषणा केलेली आहे. महानुभवपंत यांच्या विविध धार्मिक स्थळांच्या ठिकाणांचा विकास करण्यात येणार. रामटेक विकास आराखडा टप्पा 2 हे देखील मंजूर केलेला आहे. आणि मंजूर करून त्यासोबतच पंढरपूर मंदिर विकास आराखड्यातील पुढील कामे हाती घेण्यात येणार आहेत. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये जे 5 ज्योतिर्लिंग आहेत, एक आहे नाशिक. ओके. त्यानंतर भीमाशंकर, ओके, घृष्णेश्वर, औंढा नागनाथ आणि परळी वैद्यनाथ. ओके. असे हे 5 जे ज्योतिर्लिंग आहेत ते विकासाची कामे सुरू असून महानुभव पंथीय विविध धार्मिक स्थळांच्या ठिकाणी सुविधेसाठी निधी देण्यात येणार आहे. हे तर 5 ज्योतिर्लिंगाचा विकास करण्यात येणार आहे. त्यानंतर आता पायाभूत सुविधा, रस्ते विकास आणि ग्रामविकास व अर्थसंकल्पातील तरतुदी या अंतर्गत पाहू. ही जी कालावधी आहे महाराष्ट्र अमृत काल रस्ते विकास योजना, हा जो कालावधी आहे 45 ते 47 या दरम्यान डायरेक्ट त्यांनी ठेवलेला आहे. बघा, एवढा लॉंग टर्मचा कालावधी आणि एवढं म्हणजे रस्ते डेव्हलपमेंट मात्र 100% होणार. ऑलरेडी मोदी गव्हर्नमेंटमध्ये नितीन गडकरी साहेब असल्यामुळे तुम्ही रस्ते पाहतच आहेत, परंतु मोदी गव्हर्नमेंट किंवा कुठल्याही BJP गव्हर्नमेंटमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरवर खूपच जबरदस्त फोकस केला जातो. आणि हा जो कालावधी आहे तो खूप मोठा झाला आणि तेवढ्या पिरियडमध्ये ते भरपूर कामं करतील अशी अपेक्षा ठेवू. आता ह्या योजनेअंतर्गत 6272 किलोमीटरची द्रुतगती मार्ग,
14,949 किलोमीटरचे राज्य व जिल्हा मार्ग तसेच 4,247 किलोमीटरचे पर्यटन परिपथ विकसित करण्याचे नियोजन आहे. आता ह्याचं प्रामुख्याने उद्दिष्ट आहे ग्रामीण भागातील दुर्गम गावे मुख्य रस्त्यांनी जोडणे, ओके, वाहतुकीची सुलभता वाढवणे, अपघातांची संख्या कमी करणे व आर्थिक विकासाला चालना देणे. हेतू पर्यावरणपूरक व गुणवत्तापूर्ण रस्त्यांची जाळी विणणे. योजनेचे महत्त्व महाराष्ट्राला $5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे नेण्यासाठी हे जे आहे ते जो कालावधी आहे, जे धोरण आहे तो खूप महत्त्वपूर्ण ठरेल. आणि रस्ते चांगले असतील तर वेळ आणि जो आहे अपघात देखील कमी होत असतात. मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ते योजना. उद्देश काय? ग्रामीण भागातील शेतपाणंद रस्त्यांचे मजबूतीकरण. बस एवढंच लक्षात ठेवा तुम्ही. पंतप्रधान ग्राम सडक योजना भाग 4 अंतर्गत लोकवस्तीशी न जोडलेल्या वाड्या वस्त्या बारमाही रस्त्याने जोडण्याची कामे हाती घेण्यात येणार. पंतप्रधान आवास योजना ग्रामीणकरिता 33,410 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित. पंतप्रधान आवास योजना, ओके, शहरी व ग्रामीण अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या घरावर रूफटॉप सोलर बसवण्यासाठी अतिरिक्त अनुदान देण्यात येणार. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा 3. उद्देश जे आहे ते राज्यातील 1,000 पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावांना कॉन्क्रीट रस्त्याने जोडणे, ओके, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत. आणि तो कितवा टप्पा आहे? 3रा. हे देखील लक्षात ठेवा. आर्थिक सहाय्य केलं आहे आशिया बँक. किती करणार आहे? 4,500 कोटी रुपये. ग्रामीण भागात रस्ते उभारणी 23,000 किलोमीटर. ओके, पॉईंट लक्षात ठेवायचं आहे. वाहतूक व्यवस्थापन व अर्थसंकल्पीय तरतूद. तर बघा आता वाहतुकी संदर्भात जे तरतूद ते ओघम स्वरूपात पाहू. 2047 पर्यंत प्रवासी व मालवाहतुकीकरता मेट्रोची लांबी जी आहे ती 1,200 किलोमीटरपर्यंत करणे. 6,000 किलोमीटरपेक्षा जास्त द्रुतगती मार्ग डेव्हलप करायचा आहे. 2029 पर्यंत नवीन 165 किलोमीटरचे मेट्रो मार्ग डेव्हलप करायचे. मुंबई विमानतळ आणि नवी मुंबई विमानतळ यांना जोडणारा मुंबई मेट्रो मार्ग 8 हा 22,862 कोटी रुपये किमतीचा प्रकल्प असून तो हाती घेण्यात येणार आहे. वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया मुंबई मेट्रो मार्गिका 11 या भूमिगत प्रकल्पाचा विस्तार आणि धारावी पुनर्वसन प्रकल्पातून पुढे वांद्रे उपनगरीय स्थानक व वांद्रे टर्मिनसपर्यंत करण्याचं नियोजित आहे. कोंडी दूर करण्यासाठी मुंबई आणि पुणे शहरात भुयारी मार्गांचे जाळे उभारण्यात येणार. ठाणे ते बोरिवली 18,838 कोटी रुपये किमतीच्या भुयारी मार्गाचे काम जून 2028 पर्यंत पूर्ण करण्यात येणार. खारघर ते तुर्भे या 2,100 कोटी रुपये किमतीच्या भुयारी मार्गाचे काम सप्टेंबर 2028 पर्यंत पूर्ण करण्यात येणार. ठाणे ते नवी मुंबई विमानतळ असा उन्नत मार्ग बांधण्याचा प्रकल्पास मान्यता. साकेत ते आमने या उन्नत मार्गाच्या कामाचा प्रकल्प हाती घेण्यात येणार. पुण्यात बघा येरवडा ते कात्रज आणि हिंजवडी ते सिंहगड ही जी रोड आहेत 54 किलोमीटर दुहेरी भुयारी मार्गाचा व्यवहार्यता अहवाल येईल किंवा त्याला मान्यता दिलेली. पनवेल ते कर्जत उपनगरी रेल्वे प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच वाहतुकीसाठी खुला करण्याचा प्लॅन आहे. मुंबई नागरी परिवहन प्रकल्प 3B या 14,907 कोटी रुपये किमतीच्या प्रकल्पांतर्गत बदलापूर, कर्जत, आसनगाव ते कसारा, पनवेल ते वसई दरम्यान सुमारे 69 किलोमीटर लांबीचे नवीन उपनगरीय रेल्वे कॉरिडॉर प्रस्तावित आहेत. येरवडा ते कात्रज तसेच हिंजवडी ते सिंहगड हे आता झालेलं आहे, रिपीट आलेलं आहे. 54 किलोमीटर भुयारी मार्गाचे व्यवहार्यता अहवाल तयार करण्यात येत आहे. त्यानंतर आहे 14,919 किलोमीटर राज्य व जिल्हा मार्ग 4,247 किलोमीटरचे पर्यटन पथ डेव्हलप करण्यात येणार. शक्तिपीठ महामार्गाच्या म्हणजे कोल्हापूर ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुधारित संरचनास मान्यता. शक्तिपीठ त्यानंतर पवनार ते पत्रादेवी या दरम्यान जे शक्तिपीठ बांधण्यात येणार आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विमानतळ ते वाळूज MIDC दरम्यान उन्नत मार्ग बांधण्यात येणार आहे. कल्याण जिल्हा ठाणे ते लातूरपर्यंत ग्रीनफील्ड द्रुतगती महामार्गासाठी संरक्षणाची कार्यवाही सुरू करण्यास परवानगी. जुने वाहन निष्कासित करून नवीन वाहन खरेदी केल्यास मोटर वाहन करात 15% सूट. हे आकडा लक्षात ठेवा. नवीन वाहने खरेदी करताना BS4 व त्यावरील प्रदूषण मानके असलेल्या वाहनांना मोटर वाहने करात 1% आणि BS3 व त्याखाली प्रदूषण मानके असलेल्या मोटार जी वाहने आहेत त्यांना करात 30% सूट देण्यात येईल. पुढे BS4 व त्याखालील वायू प्रदूषणाची कामे असलेल्या परिवहनेतर खाजगी संवर्गातील वाहनामुळे वायू प्रदूषण होत असल्यामुळे
अशा वाहनावर पर्यावरण करामध्ये दुचाकी वाहनावर 2,000 रुपयावरून 4,000 आणि हलकी मोटर वाहने असतील तर 3,000 रुपयावरून 6,000 रुपये, डिझेल हलकी वाहनावर 3,500 वरून 7,000 रुपये करवाढ प्रस्तावित आहे. पुढे आहे शिवडी नावाशिवा अटल सेतू परिसरात तिसरी तर वाढवण बंदरात परिसरात चौथी मुंबई विकसित करण्यात येणार. आता तिसरी मुंबई कुठे डेव्हलप करण्यात? शिवडी नावाशिवाय आहे अटल सेतू परिसरात, आणि चौथी मुंबई कुठं? वाढवण बंदर परिसरात. मुंबई ते नवी मुंबई विमानतळ यांना मेट्रो मार्गाने जोडण्यात येणार. लातूर, बारामती आणि अमरावती हे जे विमानतळावर रात्रीच्या उड्डाणाची जी आहे ती सुविधा करण्यात येणार. आशियाई बँकेच्या मदतीने 1,000पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावांना कॉन्क्रीट रस्त्यांनी जोडण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. पुणे आहे छत्रपती संभाजीनगर विमानतळ ते वाळूज MIDC दरम्यान उन्नत मार्गाचे काम 2 टप्प्यामध्ये करण्याची घोषणा. वाढवण बंदर समृद्धी महामार्गाने जोडण्यासाठी तवा ते भरवीर मालवाहतूक कॉरिडॉरच्या कामास मान्यता. गडचिरोली ग्रीनफील्ड विमानतळासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू. मुंबई महानगर प्रदेशातील वाढत्या वाहतूक कोंडीला पर्यायी पर्यावरणपूरक व स्वस्त उपाय म्हणून सध्याचे जलमार्गाचे 125 किलोमीटरचे जाळे 340 किलोमीटरपर्यंत डेव्हलप करण्यात येणार. पुढे आहे बुलेट ट्रेन प्रकल्पाचा फायदा घेण्यासाठी विरार, भाईंदर आणि ठाणे बुलेट ट्रेन स्थानकाभोवती विकासाचा बृहद आराखडा डेव्हलप. क्रेन आधारित वाहनावर वाहन किमतीच्या 7% प्रमाणे एकरकमी कर होता, परंतु मोठ्या किमतीची वाहने अन्य राज्यात नोंदणी होत असल्यामुळे कराची कमाल मर्यादा ही 30 लाख रुपये ठेवलेली आहे. वाहन वितरकास व्यवसाय प्रमाणपत्र 5 वर्षाचे, मात्र कर 1 वर्षाचा घेण्यात येईल, त्यामुळे त्याच्या दरात सुधारणा प्रस्तावित. मुद्रांक दस्त निष्पादित केल्यास अपराध सिद्धीनंतर सक्तमजुरी व शास्तीची तरतूद. शास्तीच्या रकमेत फेररचना करून 5,000 रुपयावरून 1,00,000 रुपयापर्यंत म्हणजे एवढं दंड आकारण्यात येणार आहे. पुढे उद्योग व अर्थसंकल्पातील तरतुदी. हे जे सगळे जे पॉईंट्स आहेत ना, आता जे मुख्यमंत्री उद्योजकता महाफंड येणाऱ्या काळामध्ये चालू घडामोडी यावर सविस्तर माहिती येत असते. ओके, परंतु एक ढोबळमानानं हे लक्षात ठेवायचंच आहे. उद्देश काय ह्याचा? नवउद्योजकांना आर्थिक बळ देणे. 50 सर्वोत्तम स्टार्टअप्सची निवड करून त्यांना शासकीय विभागातील 25 लाख रुपयापर्यंतचे कामे निविदेशिवाय देणे, म्हणजे त्याचा टेंडर निघणार नाही. ओके, हे एक लक्षात ठेवा. बिरसा योजना विस्तारित रूप लक्षात ठेवा, प्रश्न यायची प्रोबॅबिलिटी जास्त आहे. भारत इनोव्हेशन रिसर्च, ओके, स्टार्टअप्स, आत्मनिर्भरता, असं बिरसा. आदिवासींचं देवता मानलं जातं बिरसा मुंडा यांना. त्यांच्या नावावर ही स्कीम त्यांनी लॉन्च केलेली आहे. आदिवासींच्या कौशल्य विकासावर भर देणे, आदिवासी जमातीतील युवकांना उद्योजक बनवणे. ओके, व्यापार व वित्तीय केंद्र देखील डेव्हलप करायचा विचाराधीन आहे. ते कुठं? नागपूर या ठिकाणी. ग्रोथ हब मुंबई महानगराच्या धर्तीवर पुणे, नागपूर आणि नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर येथे जे आहे ग्रोथ हब डेव्हलप करायचा विचार आहे. तिसरी मुंबई अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावाशिवा अटल सेतू परिसरात तिसरी मुंबई विकसित करण्यात येणार. चौथी मुंबई वाढवण जिल्हा पालघर येथे चौथी मुंबई विकसित करण्याचा प्रस्तावित आहे. इतर याच्यामध्ये कर्मकला डिझाईन व उत्पादन अद्ययावत केंद्र मुंबईतील वांद्रे या ठिकाणी. हे नाव स्थळ लक्षात ठेवा. महाराष्ट्र देश, हे एक पॉईंट महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र देशाचे स्टार्टअप कॅपिटल आणि युनिकॉर्नच्या संख्येत प्रथम क्रमांकावर आहे. 2047 पर्यंत नागरी लोकसंख्येचे प्रमाण 70% असणार. स्थूल राज्य उत्पादनात या घटकाचे 75 ते 80% योगदान आहे. मुंबई महानगर प्रदेशाची अर्थव्यवस्था 2030 पर्यंत 300 अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचं उद्दिष्ट आहे. वडाळा येथे स्टार्टअप इनोव्हेशन हबसाठी 130 एकर जी जमीन आहे ती वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतर राज्यातील उद्योग क्षेत्राचे स्थूल उत्पादन 2047 पर्यंत 123 अब्ज डॉलरवरून 1500 अब्ज डॉलरपर्यंत करण्याचे उद्दिष्ट. हे आकडे लक्षात ठेवावे लागतील तुम्हाला. ओके, राज्याचे नवीन उद्योग गुंतवणूक सेवा धोरण 2025 जे आहे ते जाहीर झालेले आहे. 2047 पर्यंत उद्योग क्षेत्राचा वाटा 30% नेण्याचे ध्येय निश्चित करण्यात आलेले आहे. थेट परकीय गुंतवणूक महाराष्ट्र जे आहे ते अव्वल आहे. प्रत्येक जिल्ह्यात सूक्ष्म लघु मध्यम उद्योग केंद्र 50 लाख प्रत्यक्ष रोजगार निर्मिती करण्यात येणार. तर महाराष्ट्र बांबू धोरण 2025 अंतर्गत 50,000 कोटीपेक्षा जास्त रकमेची गुंतवणूक आणि 5 लाख प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती.
लोह खनिजावर आधारित विशाल व अतिविशाल पोलाद उद्योगांच्या माध्यमातून गडचिरोलीत 2,02,000 रुपये गुंतवणूक व 70,000पेक्षा जास्त रोजगार निर्मिती होऊ शकते. महाराष्ट्र रत्न आभूषणे 2025 अंतर्गत 1,00,000 कोटी रुपयांची गुंतवणूक व 5,00,000 रोजगार निर्मिती करण्याचा उद्देश. ओके. पुढे आहे आरोग्य आणि या संदर्भातील तरतुदी. नाव लक्षात ठेवायचं. निसर्गोपचार केंद्र जे आहे ते कुठे डेव्हलप करण्यात येणार आहे? दरे या गावामध्ये. आणि दरे गाव ही सातारा जिल्ह्यात आहे. परंतु तुम्हाला ही जी आहे गाव कामामुळे लक्षात ठेवायचे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचं ही जी मूळ गाव आहे. ओके. त्यानंतर महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य संस्था निर्मिती करणार स्थापन करण्यात येणार आहे. कुठे? नागपूर या ठिकाणी. एम्स व IIMच्या धर्तीवर. उद्देश आरोग्य सेवेच्या उन्नतीसाठी, उच्च गुणवत्तेचे प्रशिक्षण व संशोधनासाठी. ओके. आणि सहकार्य सार्वजनिक आरोग्य संस्था याला सहकार्य करणार आहे. पुढे आहे वेलनेसचे उत्कृष्ट केंद्र मुंबई महानगर परिसरात डेव्हलप करण्यात येणार आहे. वैदिक ज्ञान व संगीत परंपरेवर आधारित हे असेल. पुढे आहे प्रगती योजना 4,500 कोटी रुपये यासाठी तरतूद करण्यात आलेली आहे. उद्देश काय? जे ग्रामीण भागात असतात त्यांना कर्करोग, मधुमेह, हृदयविकार यासारख्या आजारांचे लवकर निदान व्हावे किंवा जर लवकर निदान झालं तर ते कमी होत असतं. त्यामुळं त्या तपासणी मोहीम करणं याचा उद्देश असेल. लक्षात ठेवायच्या. आरोग्य विभागासाठी वगैरे महत्त्वाचं आहे. आर्थिक सहाय्य आशियाई बँक याला मदत करणार आहे. त्यानंतर शहरी आरोग्य आयुक्तालय. उद्देश आहे राज्यातील 29 महानगरपालिका, 287 नगरपरिषदा आणि 147 नगरपंचायतीमध्ये आरोग्य सेवांचे संनियंत्रण करण्यासाठी स्वतंत्र शहरी आरोग्य आयुक्तालय स्थापन करण्याचा उद्देश आहे. पुढे डिजिटल आरोग्य अभियान. रिअल टाईम डॅशबोर्डच्या आधारे आरोग्य व्यवस्थेवर लक्ष ठेवणे. जन आरोग्य योजनेचा विस्तार. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत उपचारांची संख्या 1,356 वरून 2,319 केलेला आहे. सविस्तर माहितीचा आकडा विचारला तर हे आरोग्य विभागामध्ये किंवा राज्य सेवा मुख्य परीक्षा रिटर्न लेखी करत असताना तुम्हाला सामाजिक योजना वगैरे काही मुद्दे मांडायचे असेल तर हे फॅक्च्युअल डाटा उपयोगी पडेल. पुढे अवयव प्रत्यारोपणाच्या 9 प्रकारच्या शस्त्रक्रियासाठी 22 लाख रुपयापर्यंतचा खर्च राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या निधीतून करण्यास मान्यता देण्यात आली. महिला व बालविकास संदर्भातील अर्थसंकल्पातील तरतुदी बघू. एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरण करण्याचा प्रस्ताव आहे. घोषणा तशी केलेली आहे. एकल महिला जी संख्या होती राज्यात 2011च्या जनगणनेनुसार 54 लाख होती आणि देशात तर 7,30,00,000 आहे. ओके. तामिळनाडू या राज्यात तर धोरण जाहीर केलेलं आहे आणि त्याचा अभ्यास करून महाराष्ट्रात करायचा विचार आहे. लखपती दिदी योजना. सध्या लखपती दिदीची संख्या आहे 27 लाख. ओके. तर 2026-27 मधील लक्ष्य जे आहे ते 25 लाख करण्याचं आहे, म्हणजे वाढ करण्याचं आहे. उमेद मॉल जे आहे उद्देश काय? महिला बचत गटांच्या वस्तू उत्पादन व विक्रीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी उमेद मॉल डेव्हलप केलं जाईल. एकूण 13 जिल्ह्यात काम सुरू करण्यात येणार. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे. तुम्हाला माहिती आहे या अंतर्गत 1,500 रुपये दिलं जातं आणि 18 ते 65 वर्षाचं वयोगट आहे. ओके. इलेक्शनच्या पूर्वी महाराष्ट्र ठरल्यामुळं युती सरकार जे आहे ते सत्तेत आलेलं होतं. दरमहा 1,500 दिलं जातं आणि याच्यासाठी सर्वाधिक खर्चाची तरतूद जी आहे ती अर्थसंकल्पात केलेली आहे. आणि असंच भाषण करत असताना स्पष्ट उल्लेख केला आहे की 2100 रुपये देखील करायचा प्रस्ताव आहे आणि योग्य वेळी करू असं म्हटलेलं आहे. अंगणवाडी सेविकांना आर्थिक नियोजनाबाबत प्रशिक्षण. योजनेतील लाभार्थ्यांना आर्थिक साक्षर करून लाभाचे व्यवस्थापन, गुंतवणुकीचे मार्गदर्शन करण्यात येणार. बालपोषण, बालविकास सेवांना बळकटी करण्यासाठी एकात्मिक बालविकास सेवा योजना ICDS. ओके. इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट यासाठी सुमारे 7,000 कोटी रुपयांहून अधिक निधीची तरतूद केलेली आहे. क्रीडा आणि अर्थसंकल्पातील तरतुदी. मिशन लक्षवेध. पॉईंट कोणतं लक्षात ठेवायचे तर हे या मिशन लक्षवेध अंतर्गत 4 हाय परफॉर्मन्स सेंटर जे डेव्हलप करण्यात येणार आहे. असे टोटल 12 जे आहेत सेंटर डेव्हलप होतील. कारण सध्या जे आहेत 8 हाय परफॉर्मन्स सेंटर अवेलेबल आहेत. त्यामध्ये 12 खेळ जे आहेत 12 खेळांचे राज्यस्तरावर 8 हाय परफॉर्मन्स सेंटर आहेत. ॲथलेटिक्स, बॅडमिंटन, बॉक्सिंग, वेटलिफ्टिंग, हॉकी, कुस्ती, आर्चरी, शूटिंग, रोईंग, सेलिंग, लॉन टेनिस, टेबल टेनिस हे आहेत. ओके. आता विभागीय स्तरावर 25 क्रीडा उत्कृष्ट केंद्र आणि जिल्हा स्तरावर 96 क्रीडा गुणवत्ता विकास केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. त्यानंतर आहे ऊर्जा आणि शाश्वतता या संदर्भातील. हरित ऊर्जेच्या संदर्भात विचार केला तर राज्यात 2047 पर्यंत
75% स्वच्छता ऊर्जा मिळवण्याचे उद्देश आहे. म्हणजे सोलारपासून म्हणा, ओके, पवनचक्की, म्हणजे असं की जिथून प्रदूषण होणार नाही. परंतु त्याच्यातला एक टप्पा म्हणजे 2029 पर्यंत 50% आणि 2035 पर्यंत जे आहे ते हे पॉईंट्स कृपया करून लक्षात ठेवू नका. याच्यावरती वेगळे पॉईंट देतो. हे जे पॉईंट्स आहेत हे मे बी चुकलेलं असं वाटतंय, पण 2047 पर्यंत 75% घ्या. याचा आहे ना PYQ ज्यावेळेस मी बनवेल, ओके, त्यावेळेस म्हणजे PYQ म्हणजे MCQ याची बनवेल त्यावेळेस मी तुम्हाला हे डाऊट क्लिअर करतो. ओके, सॉरी याबद्दल. त्यानंतर मागेल त्याला सौर कृषी पंप. याचं एक वैशिष्ट्य म्हणजे काय, गिनीज बुक रेकॉर्डमध्ये रेकॉर्ड झालेले आहे. ही बातमी यापूर्वी देखील आली होती, कारण एका महिन्यामध्येच काय 45,991 जे सौर कृषी पंप बसवलं होतं महाराष्ट्र शासनानं आणि त्याचं रेकॉर्ड झालं होतं. पुढे मागेल त्याला कृषी पंप योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र जे देशात पहिल्या क्रमांकावर आहे. ओके, महाराष्ट्र नवीकरण ऊर्जा आणि ऊर्जा साठवणूक धोरण हे जे आहे ते 10 वर्षाच्या कालावधीसाठी म्हणजे 2025 ते 2035 यासाठी असेल, या कालावधीसाठी असेल. 2029 पर्यंत 50% तर 2035 पर्यंत 65% हरित ऊर्जा प्राप्त करणे. हां, बरोबर, हा पॉईंट होता बघा, लक्षात घ्या. 2047 पर्यंत 75%. त्यानंतर परंतु हिची डेव्हलप होत असताना पहिला टप्पा जो 2029 पर्यंत 50% आणि 2035 पर्यंत जे आहे ते 65%. ओके, हे जे वरचं पॉईंट मी म्हणत होतो ते इथं 65% आहे. एवढंच थोडं कन्फ्युजन होत होतं. लक्षात आलं का? ओके, स्मार्ट योजना याचं विस्तारित रूप लक्षात ठेवायचं सर्वांना. स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफ टॉप, ओके, योजना सोलर स्कीम. 0 ते 100 युनिट वीज वापरणाऱ्या ग्राहकासाठी ही योजना मंजूर. आर्थिक तरतूद 5 लाख लाभार्थ्यासाठी 635 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. टिंबर म्युझियम आणि झायलॅरियम हे लक्षात ठेवायचे. स्थळ उद्देश काय तर बल्लारपूर येथे करण्यात येणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथील सागवान वारसाचे जतन आणि संशोधन करण्यासाठी व जनजागृती करण्यासाठी. पॉईंट हा महत्त्वाचा आहे. हरित क्षेत्र वाढविण्यासाठी 300 कोटी रुपये वृक्ष लागवडीची मोहीम हाती घेण्यात येणार. प्रधानमंत्री कुसुम घटक ब योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर. लक्षात ठेवा फॅक्च्युअल डाटा. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत 7.5 म्हणजे 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतची कृषी पंप ग्राहकांना वीज बिलामध्ये 100% सवलतीच्या अनुषंगाने योजनेच्या अंमलबजावणीपासून फेब्रुवारी 2000 म्हणजे ती देण्यात येणार आहे आणि फेब्रुवारी 2026 पर्यंत 32,756 कोटी रुपये वितरित करण्यात आले. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत 16,000 मेगावॅट सौर ऊर्जा क्षमतेचे गाठण्याचे उद्दिष्ट. पाणी व्यवस्थापना आणि अर्थसंकल्पातील तरतुदी बघा. 2047 पर्यंत ग्रामीण व शहरी भागात विहित मानकानुसार पाणी उपलब्ध करून देण्यात येणार. नाशिक येथे राज्य जल माहिती केंद्र स्थापन करण्यात येणार. त्यासाठी 71 कोटी रुपये. आता वैनगंगा नळगंगा नदीजोड योजनेच्या 94,098 कोटी रुपये किमतीचे प्रकल्प प्रशासकीय मान्यता. 6 नदीजोड प्रकल्पाला मान्यता देण्यात आलेली आहे. हे तुम्हाला दाखवतो खाली. पुढे आहे बारामती व पुरंदर तालुक्यातील अवर्षण प्रवण भागातील क्षेत्रास पिण्यासाठी व सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी नीरा कहा नदीजोड प्रकल्प राबवण्याची घोषणा. पुढे महाराष्ट्र नागरी जलपुरवठा सांडपाणी व्यवस्थापन व पुनर्वापर राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम अंतर्गत कृष्णा खोऱ्यातील पुराचे पाणी भीमा खोऱ्यातील पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागासाठी वळविण्यात येणार. कोणती स्कीम डेव्हलप केलेली आहे तर महाराष्ट्र राज्य प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम. ओके, हे लक्षात ठेवायचे. आता पॉईंट पुढच्या वेळेस ह्याच्यामध्ये आलेला मी केलेला आहे पॉईंट ह्याला. 6 नदी जोड प्रकल्प मान्यता कोणकोणते ते बघा. वैनगंगा नळगंगा वैतरणा उल्हास खोऱ्यातील पाणी गोदावरी वळवण्याचा प्रकल्प. दमणगंगा वैतरणा गोदावरी नदी जोड प्रकल्प. नारपार गिरणा नदी जोड प्रकल्प. दमणगंगा एकदरी गोदावरी नदी जोड प्रकल्प. निराकरा नदी जोड प्रकल्प. ओके, महाराष्ट्र राज्य प्रतिसाद क्षम विकास कार्यक्रम जे आत्ता म्हणलं होतं ते याच्यासाठी बजेट अलोकेट केलेलं आहे 2,240 कोटी रुपये आणि वर्ल्ड बँक जे आहे याच्यासाठी मदत करणार आहे. उद्देश काय तर दुष्काळ सदृश परिस्थिती निवारणासाठी योजना आहे. कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील पूर निवारणासाठी योजना.
यात कृष्णा खोऱ्यातील पुराचे पाणी, भीमा खोऱ्यातील पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागासाठी वळविण्याचा कामाचा समावेश आहे. त्यानंतर सुशासन व गतिमानता म्हणजे प्रशासनासंदर्भात काही तरतुदी. स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या नावाने गतिमान नागरी सेवा पुरस्कार देण्यात येईल अशी घोषणा केलेली आहे आणि त्यांचं स्मारक देखील उभारण्यात येणार आहे. प्रक्रिया पुनर्रचना अभ्यास उपक्रम. राज्यातील नागरिकांना शासकीय योजना आणि सेवा सहज, सुलभ व उत्तरदायी पद्धतीने देणे यासाठी हा उपक्रम. महाराष्ट्र भूमी मालकी हक्कदारी अधिनियम प्रस्तावित आहे, ती सादर करण्यात येईल. कशासाठी? नागरिकांच्या मालमत्तामधील वाद कमी करणे व मालमत्ता हस्तांतरणामधील गैरव्यवहारांना प्रतिबंध करणे आणि मालमत्तांच्या हक्कांचे संरक्षण करणे. इतरमध्ये 75,000 पदांची नोकर भरती होणार आहे. करा आता अभ्यास. ओके. समाज कल्याण व अर्थसंकल्पातील तरतुदी. अनुसूचित जाती घटकासाठी 23,150, आदिवासी घटकासाठी 21,723 कोटी रुपये. राज्यातील अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरणासाठी समिती. कातकरी, कोलाम, माडिया या आदिम जमातीच्या तसेच पारधी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष पॅकेजद्वारे निधी राखीव ठेवण्यात येणार आहे. ओबीसी, धनगर, गोवारी या घटकासाठी देखील आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे. पुढे तृतीय पंथीयांना स्वयंरोजगार व व्यवसायासाठी बीज भांडवल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हे नाव लक्षात ठेवा, कोणासाठी आहे त्या. सारथी, बार्टी, आरटी, टीआरटी, महाज्योती, वनआरटी, अमृत आणि मात्र यांसाठी म्हणजे बजेट दिलेलं आहे. दिव्यांग व्यक्तीसाठी महत्त्वपूर्ण आहे. दिव्यांग व्यक्तींना व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी राज्यात 36 कौशल्य विकास केंद्रे स्थापन करण्यात येणार. किती? 36. दिव्यांगासाठी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 1% निधी राखून ठेवण्यात येणार. ओके. जे DPDCचं बजेट असतं त्यामध्ये. दिव्यांग लाभार्थ्यांना आता सध्या 1,500 रुपये दिलं जात होतं, परंतु ऑलरेडी त्याच्यामध्ये वाढ करून 2,500 रुपये केलेलं आहे. आकांक्षित जिल्हे बघा आणि तालुके कार्यक्रमाचा विस्तार केलेला आहे. आकांक्षित जिल्ह्याची संख्या 4 वरून 10 केलेली आहे आणि आकांक्षित तालुक्यांची संख्या जी आहे 177 होती झालेली आहे. पूर्वी जी होती ती 77 तालुके होते, आता 100 तालुके झालेले आहेत. आता एक सांगतो, पूर्वी आकांक्षित जिल्हे जी 4 होते त्यांची नावं लक्षात ठेवायचे. यावर प्रश्न आलेला आहे. गडचिरोली, नंदुरबार, धाराशिव आणि वाशिम. आता जी नवीन आकांक्षित जिल्हे डेव्हलप होणार आहेत किंवा प्रस्तावित आहेत त्यामध्ये हिंगोली, जालना, पालघर, बीड, धुळे आणि परभणी. ओके. म्हणजे या 4 जिल्ह्यातले 100 तालुके ॲड झाले, म्हणजे एकूण 177 तालुके. पुढे सिंधुरत्न समृद्धी योजना 2.0 हे कालावधी 3 वर्षाचा असेल, 2026-27 ते 2028-29. पुढे काय याचा उद्देश? सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या 2 जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पुढील 3 वर्षासाठी ही योजना राबवण्यात येणार आहे. सिंधुदुर्गमधलं ओके आणि रत्नागिरी ओके, रत्नागिरी, सिंधू आणि रत्न ह्या दोघांचा मिळून सिंधू रत्न योजना समृद्धी योजना सुरू केलेली आहे. नावात लक्षात ठेवा. पुढे आहे, थोडा वेळ होऊन जाईल तुमचं, परंतु वर्षभर तुम्हाला बघायची गरज नाही, लेक्चर अटेंड करायची गरज नाही. हेच लेक्चर तुम्हाला कोणी घेतलं जाईल. खाजगी गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र सार्वजनिक खाजगी भागीदारी धोरणास मान्यता. देशाच्या एकूण वस्तू व सेवा कर संकलनात राज्य देशात प्रथम. राज्याच्या महसूलवाढीचा दर देशाच्या सरासरीपेक्षा जास्त आहे. काही तथ्यात्मक बाबी. विज्ञान व तंत्रज्ञान संदर्भातील राज्याच्या सार्वभौम डेटा ओके अनुप्रयोगाच्या सुरक्षिततेसाठी नागपूर येथे अत्याधुनिक स्टेट डेटा सेंटर स्थापन करण्यात येणार. स्थळ लक्षात ठेवा. स्टेट डेटा सेंटर कोठे? तर नागपूर या ठिकाणी. पुढे ओपन AI, सर्वम AI या जागतिक व राष्ट्रीय स्तरावरील नामवंत संस्थांसोबत हेतूपर तसेच IIT मुंबई आणि भारत जेन यांच्या समवेत सामंजस्य करार करण्यात येणार. माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभाग हे स्वतंत्र असेल. जमिनीचे 100% व्यवहार संगणकीकृत करण्यात येणार आणि 100% ई-ऑफिस कागदविरहित कामकाजाचे नियोजन करण्यात येणार. इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि AI विभाग स्वतंत्रपणे स्थापन करण्याचा हेतू आहे. त्याला सहाय्यक म्हणून आयुक्तालय देण्यात येणार. पुढे स्वतंत्र माहिती तंत्रज्ञान संवर्ग देखील करण्यात येणार आहे. शासकीय पातळीवर विविध टप्प्यावर सुलभता यावी यासाठी आपले सरकार 2.0, मैत्री 2.0, महाडीबीटी 2.0 हे पोर्टल नव्याने विकसित करण्यात येणार आहे. पुढे AI, क्वांटम संगणन, ड्रोन, स्वयंचलित वाहन, डीप टेक सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात राज्याला जागतिक केंद्र म्हणून विकसित करण्याचा उद्देश आहे. त्यानंतर राज्यात महाराष्ट्र जिओ टेक्नॉलॉजिकल ॲप्लिकेशन सेंटरची स्थापना करण्यात येणार आहे. हे पण लक्षात ठेवायचे आहे. सुरक्षित, विश्वासार्ह आणि भविष्यासाठी सज्जतेसाठी राज्याचे सायबर सुरक्षा धोरण जे तयार करण्यात येणार आहे. आता पुढे आहे सेवा क्षेत्र व अर्थसंकल्पातील तरतुदी.
राज्यात सेवा क्षेत्राचे स्थूल उत्पादन 2047 पर्यंत $3,000 अब्ज नेण्याचं उद्देश आहे. त्यानंतर AVGC-XR धोरण, महाराष्ट्र राज्याला ॲनिमेशन, गेमिंग, व्हिज्युअल इफेक्ट्स क्षेत्रात जगात अव्वल बनवणे याचा उद्देश आहे. या अंतर्गत मुंबई येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी सुरू करण्यात आली. हे लक्षात ठेवायचं की इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी कोठे सुरू करण्यात आली. पुढे आहे महाराष्ट्र जागतिक क्षमता केंद्र GCC धोरण 2025. या धोरणाच्या माध्यमातून 400 नवीन जागतिक क्षमता केंद्र स्थापन जे आहे ते करण्यात येणार आहे. 4 लाख उच्च कुशल नोकरीच्या संधी उपलब्ध होतील किंवा निर्माण करण्यात येणार. सुरक्षा व अर्थसंकल्पातील तरतुदी, मानव वन्यजीव संघर्ष निवारणासाठी व समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येणार. स्मार्ट पोलिसिंग आणि न्यायदानासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी महाराष्ट्र पोलीस दलाकरता बॉडी वॉर्न कॅमेरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. राज्यात राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्था मिहान, हा स्टार करा, महत्त्वाचा पॉईंट आहे. मिहान नागपूर येथे स्थापन करण्यात मान्यता देण्यात आलेली आहे. ज्याप्रमाणे राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आहे, तसंच राज्य प्रतिसाद दलाची स्थापना करण्याचा निर्णय यामध्ये डिक्लेअर करण्यात आलेला आहे. ओके, हे पॉईंट तुम्हाला लक्षात आलं. काही जणाला लेक्चर ऐकून लक्षात राहतं, काही जणाला PDF वाचून, आणि काही जणाला प्रश्न सोडवून परत PO ऐकून. अभ्यास करताना एक लक्षात घ्या, रीड लेस आणि रिवाइज मोड याचा वापर करायचा. PDF तुम्हाला प्रिंट काढता येईल. त्यानंतर टर्निंग पॉईंट्स ॲपवर त्या कोर्समध्ये यावर MCQ बनवण्यात येणार, कारण मला माहिती आहे कुठल्या पॉईंटला कव्हर केला पाहिजे. ओके, 30 ते 40 किंवा 40 ते 50 या दरम्यान MCQ बनवू आपण. ओके, प्रत्येक परीक्षेच्या पूर्वी ह्याचे नोट्स वाचून जा प्लीज. ह्याचं टेलिग्रामवर टर्निंग पॉईंट्स टेलिग्रामवर तुम्हाला देतो. आणि या संदर्भात काही चुकलं असेल तर हा संपर्क क्रमांक आहे 8999561313, त्यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. 1 तास व्हिडिओ झाला, परंतु वर्षभर तुम्हाला टेन्शन याचं नसेल.